नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं. मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की CTETचा रिझल्ट कधी येणार आहे, फायनल आन्सर की कधी येणार आहे आणि जे आन्सर की आलेली आहे प्रोविजनल त्यामधून आपल्याला नेमकं काय समजले आणि 82 ते 83 गुणवाल्यांचं काय होणार आहे आणि 90 वाल्यांचं काय होणार आहे. मित्रांनो, आपली आन्सर की तुम्ही बघू शकता 12 मार्चला आलेली आहे, सर्वांनी चेक केलेली आहे. इथे बघा, मागील काही 2-3 परीक्षेचा कल बघू आपण CTETचा. तर मित्रांनो, CTET जानेवारी 2024चं बघा, प्रोविजनल आन्सर की आली होती 7 फेब्रुवारीला आणि मित्रांनो रिझल्ट लागला होता आपला 15 फेब्रुवारीला आणि फायनल आन्सर की पण त्याच दिवशी आली होती. साधारणतः 8 दिवस होते, 8 दिवसाचा अंतर होता मित्रांनो. CTET मंडळ काम करण्याची पद्धत अत्यंत वेगाने चालते मित्रांनो. CTETची जी पद्धत आहे, कार्यप्रणाली ती खूप वेगाने चालते. तर तुम्ही ते बघू शकता, CTETची जी प्रोविजनल आन्सर की आली होती ती आली होती 2024 जानेवारीमध्ये 7 फेब्रुवारीला आणि मित्रांनो रिझल्ट 8 दिवसामध्ये आला होता. त्यानंतर इथे बघा, जुलै 2024मध्ये बघा परीक्षा झाली. त्यानंतर प्रोविजनल आन्सर की 24 जुलै 2024ला आली आणि लगेच 7 दिवसाच्या अंतरानं मित्रांनो 31 तारखेला रिझल्ट आणि फायनल आन्सर की दोन्ही आली मित्रांनो. इथे पुनरावृत्ती करण्यात आली आहे 7 ते 8 दिवस. त्यानंतर बघा, तिसरी परीक्षा डिसेंबर 2024ची 1 जानेवारीला प्रोविजनल आन्सर की आली आणि 9 जानेवारीला मित्रांनो फायनल आन्सर की थोड्या पहिले आणि नंतर लगेच रिझल्ट त्यांनी जाहीर केला मित्रांनो. तर मागील 3 परीक्षामध्ये तुम्ही बघू शकता 7 ते 8 दिवसाचा स्पष्ट कल दिसून येतो मित्रांनो रिझल्ट लागण्याचा. तर मित्रांनो, CTET 2026 आपण दिलेली आहे फेब्रुवारी 2026. 12 मार्चला आपली फायनल आन्सर प्रोविजनल आन्सर की आलेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही सर्वांनी चेक केलेलं आहे. तर त्यापैकी तुम्हाला किती गुण आलं ते आपल्याला कमेंटमध्ये टाईप करायचं आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर. मित्रांनो, तर यानुसार जर मागील 2-3 परीक्षा CTETचा कल बघितला तर मागील जे रिझल्ट लागला आहे ते 7 ते 8 दिवसाच्या कालावधीमध्ये लागलेला मित्रांनो. पण इथे आपण अपेक्षित अंदाजित धरू 8 ते 12 दिवस जास्तीत जास्त घेऊया. तर मित्रांनो, रिझल्ट लागण्याचे जे चान्सेस आहेत या कॅल्क्युलेशननुसार 20 ते 25 मार्चपर्यंत आपला रिझल्ट येईल मित्रांनो आणि त्याच टाईमला आपलं रिझल्टच्या दिवशी किंवा थोड्या अगोदर अंदाजित फायनल आन्सर की आपली येणार आहे मित्रांनो. अंदाजित आपण एक अंदाज लावू शकतो की 20 ते 25 मार्चपर्यंत आपला CTETचा रिझल्ट येणार आहे आणि फायनल आन्सर की पण आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, कोणाचे किती गुण आलेत ते कमेंटमध्ये सांगायचे आहेत आणि समोर आपण बघूया विश्लेषण आणि तुमचे पुढील पाऊल काय असावे मित्रांनो. इथे बघा, आन्सर कीमधून काय समजले मित्रांनो. परीक्षेची काठिण्य पातळी आणि तुमचा अंदाजे स्कोअर स्पष्ट झाला आहे मित्रांनो. माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे पण माझे सहकारी आहेत, माझे मित्र आहेत ज्यांनी CTET दिलेली आहेत, त्यांच्या फॅमिलीमधले कोणी असो, मी सर्वांना विचारलं की CTETमध्ये तुम्ही जेव्हा प्रोविजनल आन्सर की चेक केली तर तेव्हा तुम्हाला काय स्कोअर आला. तर मित्रांनो, कोणी 110, 115, 99, 91, 83, 82, 85, 90, 95, 98 आणि मित्रांनो फक्त माझ्या कॉन्टॅक्टमधले जेवढे आहेत त्यामधून फक्त एका लेडीजचा स्कोअर 76 म्हणजे 76 आलेला आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे पण विद्यार्थी असो किंवा सहकारी असो, ज्यांना मी विचारले त्यांचे मित्रांनो आन्सर कीनुसार जास्तीत जास्त 85+ गुण आहेत मित्रांनो, 90+ गुण आहेत. तर ते शक्यता जर रेशो बघितला आम्ही तर पास होणारे आमचे जास्त आहेत मित्रांनो, बरोबर. तर तुम्ही पण यावेळेस पेपर बहुतेक सोपा असेल. तर मित्रांनो, तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पेपर कसा वाटला आणि तुमचा स्कोअर किती आहे. तर मला वाटते मित्रांनो, दरवर्षी रिझल्ट कमी लागतो, तर यावेळेस थोडा त्याच्यापेक्षा जास्त लागण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. तर 82-83 गुणवाल्यांचे काय मित्रांनो, अंतिम आन्सर कीची वाट पाहावं लागेल आपल्याला आणि रिझल्ट सोबतच येऊ शकते. 1-2 गुणाचा बदल होऊ शकतो. शक्यता मित्रांनो खूप कमी शक्यता आहे की मार्क कमी होण्याचे, खूप कमी शक्यता आहे. मार्क्स कमी होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. मार्क वाढण्याचे 82 वाल्यांचे 83-84 होऊ शकतात, 83 वाल्यांचे 85 पर्यंत जाऊ शकतात किंवा जास्त पण जाऊ शकतात. पण कमी होण्याचे चान्सेस खूप कमी आहे मित्रांनो, ही लक्षात ठेवा. आता मित्रांनो, आता पुढे काय करावे, निकालाची प्रतीक्षा करू. 20 ते 25 मार्चपर्यंत आपला निकाल येणार आहे आणि मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा निकाल आला नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर 90पेक्षा कमी असेल त्यांनी मित्रांनो अजून प्रयत्न करायचे आहे. पुढच्या परीक्षेचा अभ्यास आत्तापासून सुरू करायचा आहे आणि आळस टाळायचा आहे मित्रांनो. आन्सर कीनुसार तुमचा किती स्कोअर आहे ते आम्हाला नक्की कळवा. तुम्ही तपासले का ते सांगा. आन्सर कीनुसार तुमचा स्कोअर किती येत आहे खाली कमेंटमध्ये सांगा. 82-83 गुण असणाऱ्यांनी विशेष नोंद घ्यावी, आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. मित्रांनो, माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, तुमच्या CTET मित्रांसोबत शेअर करा, तुमचा स्कोअर आणि प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा आणि मित्रांनो अचूक अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा. मित्रांनो, 82 आणि 83 गुणवाल्यांना पण घाबरण्याची गरज नाही. खूप कमी शक्यता असते, 0.0001% चान्सेस असतात की गुण कमी होईल. शक्यता तर अशी असते की गुण तुमचे वाढणारच आहेत. तर मित्रांनो, सर्वांना ऑल द बेस्ट आणि जास्तीत जास्त गुण तुम्हा सर्वांना यावे अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपला स्कोअर नक्की कमेंटमध्ये टाईप करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.